हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 47. विज्ञात ब्रह्मतत्वस्य यथा पूर्वन संस्कृती अस्ति चेन्न स विज्ञात ब्रह्मभाव बहिर्मुखः. ज्याने आत्मब्रह्मतत्व जाणले आहे तोपर्यंत जसा होता तसा पूर्वीप्रमाणे राहत नाही. परंतु तरीही जर तो पूर्वीप्रमाणेच व्यवहार करत असला तर त्याने आत्मब्रह्मतत्व जाणलेले नाही आणि तो अजूनही बहिर्मुखच आहे. ऋषी म्हणत आहेत की ज्यांनी आत्मब्रह्मतत्व जाणले त्याच्यात आमूलाग्र बदल होतो. तो आता पूर्वीप्रमाणे वर्तन करत नाही. आजपर्यंत म्हणजे आत्मब्रह्मतत्व जाणायच्या क्षणापर्यंत तो जसा व्यवहार करत होता, तो जसे वर्तन करत होता, तसे तो आता आत्मब्रह्मतत्व जाणल्यावर आचरण करत नाही. आता तो जीवनाला साक्षी राहतो. येथील वैश्विक लीलांना तो साक्षी राहतो. कर्मयोग करून जे जसे मिळत आहे त्याचा देहधर्मापुरताच उपयोग करतो. कर्मयोग करताना, जीवन जगताना तो प्राय आत्मयात्रा करत असतो. आत्मयात्रा पूर्ण व्हावी यासाठी देहधर्म करायचे आणि देहधर्म करण्यासाठी कर्मयोग करायचा. याचा अर्थ मुख्य कार्य आत्मयात्रा साध्य करणे हे आहे. त्यासाठी बाकी गोष्टी साधन म्हणून करायच्या आहेत. त्यांना यापेक्षा जास्त महत्त्व नाही. यामुळे असा आत्मब्रह्मतत्व जाणलेला बाह्य गोष्टीपासून दूर होतो. त्याचा बाह्य गोष्टींपाशी देहधर्मापुरताच संबंध उरतो. तो अंतर्मुख होतो. येथे लक्षात घ्यायचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या विश्वात, या जगात काहीही बदल होणार नाही. हे विश्व, हे जग जसे भौतिक आहे तसेच राहणार आहे. ते तसेच असणार आहे. जो काही बदल करायचा आहे जे काही परिवर्तन व्हायला हवे आहे ते आपल्यात व्हायला हवे आहे. आपण विश्वाची व्यवस्था, या जगाची राहाटी बदलू शकत नाही. यामध्ये राहून त्यामधूनच आपल्याला पलीकडे जायचे आहे. यालाच गीतेने कौशल्य असे म्हटलेले आहे. आपण चिखलातच असणार आहोत. त्यामधून आपल्याला कमळ फुलवायचे आहे. आपल्या सभोवती मूर्खांचा, राक्षसांचा, अयोगिक लोकांचा घराडा हा असाच असणार आहे. त्यात किंवा त्यांच्यात बदल होणे असंभव आहे. आपण जग बदलू शकत नाही. जर आपण तसे करायला गेलो तर आपला आत्मशोधनाचा बहुमूल्य वेळ वाया जाईल. इतकेच नव्हे तर अशा अयोगिकांच्या सहवासाने एखाद्या वेळेस आपण बिघडण्याची शक्यता आहे. परंतु अशांच्यात बदल होणे अशक्य आहे. यास्तव आपल्या हातात फक्त स्वतःला बदलणे इतकेच आहे आणि तेच करावे आणि मुक्त व्हावे हे उत्तम. विशेष गोष्ट अशी आहे की या विश्वाला, या जगाला धक्का न लावता आपल्यात बदल करून योगी म्हणून जगायची, त्याप्रमाणे व्यवहार करायची सोय या विश्वात, या जगात उपलब्ध आहे. भगवंत श्रींनी अशांसाठी त्याची तजवीज अगोदरच केलेली आहे. यासाठी सिद्धार्थच्या बाबतीत काय कसे घडले ते पाहू. म्हणजे येथे ऋषी काय सांगत आहेत त्याचा सविस्तर खुलासा होईल. राजपुत्र सिद्धार्थ जन्माला आल्यापासून कधीही राजवाड्याबाहेर गेलेला नव्हता. त्याला राजवाड्याबाहेरील जग कसे आहे ते माहीत नव्हते. ज्या दिवशी तो रथामधून आयुष्यात प्रथमच राजवाड्याबाहेर गेला त्यावेळी त्याने 3 गोष्टी पाहिल्या. लग्नाची वरात, कमरेत वाकल्यामुळे जरा जर्जर झालेला वृद्ध आणि 3 अंतयात्रा. त्यावेळी त्याला आयुष्यात प्रथमच लक्षात आलं की राजवाड्याबाहेरील जग हे काही निराळेच आहे, भिन्न आहे, अशाश्वत आहे, असत्य आहे. इतकेच नव्हे तर ते त्याला आत्तापर्यंत माहीत असलेल्या राजवाड्यामधील जगाच्या विरुद्ध आहे. हा द्वंद्वाचा अर्थ असा आहे, या द्वंद्वाचा अर्थ असा आहे की जसे राजवाड्याबाहेरील जग असत्य आहे, अशाश्वत आहे, तसेच राजवाड्यातीलही जग असत्य आहे, अशाश्वत आहे. हे दोन्ही जगतात काहीही अर्थ नाही, स्वारस्य नाही. सत्य यापेक्षा काहीतरी निराळेच आहे.
यास्तव सिद्धार्थ या दोन्हीच्याही अतीत बाहेर झाला. तो विरक्त झाला, संन्यासी झाला, योगी झाला. यथाकाळी त्याला बोधिवृक्षाखाली आत्मब्रह्मबोध झाला. ते अंतिम सत्य उमजले आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला. अशाच प्रकारे राजा विश्वामित्र अरण्यामधील वसिष्ठ मुनींच्या आश्रमातील परम प्रशांतता अनुभवून विरक्त झाला. राजवाड्यातील वैभवात जगणे किंवा सर्वसामान्य जनतेप्रमाणे जगणे अशा दोन्ही द्वंद्वात काहीही अर्थ नाही हे त्याला उमजले. तो तेथेच अद्वैत झाला. वसिष्ठ मुनींकडून उपदेश ऐकून अरण्यात गेला. घोर तपश्चर्या केली. राजा विश्वामित्र मुक्त झाला. विश्वामित्र ऋषी झाला. आता मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की हा सर्व द्राविडी प्राणायाम कशासाठी? मुळातच भगवंत श्रींनी मानवी योनीत सरळ मुक्तीची व्यवस्था का केलेली नाही? जसे मानवेतर प्राणी एका योनीमधून सहजच पुढील योनीत उत्क्रांत होत जातात, तसेच मानव सहजच उत्क्रांत होत मुक्ती का नाही प्राप्त करत? मुक्ती का प्राप्त करत नाही? आत्मब्रह्माचा बोध एक उत्क्रांतीची पायरी म्हणून त्याला सहजच का होत नाही? यासाठी काही गोष्टी सखोल जाऊन पाहणे आवश्यक आहे. आत्मब्रह्मतत्व आदी अनादी असे एकमेव मूलभूत आहे. ते अजन्म आहे. त्यामुळे ते शाश्वत, अक्षर, अमर आहे. यास्तव आत्मब्रह्मतत्व सोडल्यास कोणतीही गोष्ट अमर्याद असू शकत नाही. प्रत्येक निर्माणाला अंत हा आहेच आहे. देह हे आत्मब्रह्मतत्वामधून निर्माण झालेले आहे, त्यामुळे त्याला अंत आहे. आणि अशाच प्रकारे मानवी योनी ही 84 लक्ष देहाची अंतिम अवस्था आहे. 2. एका इवल्याशा देहापासून उत्क्रांत होत होत मानवी देह उत्क्रांत झालेला आहे. यामुळे या शेवटच्या देहातील अंशात्म्य सभोवती मागील अनेक गत जन्मामधील जीव, बुद्धी, स्मृती, मन यांचे संस्कार लपेटलेले आहेत, चिकटलेले आहेत, झाकोळलेले आहेत. असे हे गत संचित संस्कार आत्मब्रह्मज्ञानाने साक्षात्काराने नष्ट झाले तरीही ते योग्याला शून्यात प्रस्थापित करतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती ज्ञानाने जाणून लक्षात घ्या. या शून्यामधून आध्यात्मिक जीवन जगून योग्याने पूर्णत्व प्राप्त करायचे आहे. यामुळे असे शून्यात जीवन जगताना मानव त्याखाली अधोगती घेऊ शकतो किंवा ऊर्ध्वगती घेऊ शकतो. याला मी पमप असे अनेक ठिकाणी म्हटलेले आहे. मनुष्य मध्ये आहे. गत 84 लक्ष जीवांच्या संस्कारामुळे तो अधोगतीला पशु पक्षी होऊ शकतो. तसेच ऊर्ध्वगतीला परमेश्वर होऊ शकतो. यास्तव मानवी योनीतून उत्क्रांती होऊन तो मुक्त होणे असंभव असते. त्याला शून्यात स्थिर स्थित होऊन गतसंस्कार होऊ न देता त्या शून्यात विरून जिरून केंद्राकडे यात्रा करावी लागते. तरच ती यात्रा संपन्न होऊ शकते. 3. हे सर्व आकलन होण्यासाठी, जाणण्यासाठी, उमजण्यासाठी मानवी योनीला अनन्यसाधारण बुद्धी प्रदान केलेली आहे. त्याचा उपयोग करून मानवाने हे सर्व लक्षात घेऊन जाणून बुजून या सर्वांच्या पलीकडे जीवन जगायचे आहे. त्या योगे त्याने खाली पाताळात किंवा वरती स्वर्गात न जाता त्या शून्यामध्येच वितळून विलीन व्हायचे आहे. अशा प्रकारे परिघावरून यात्रा करत करत विश्वाच्या केंद्राकडे यात्रा करायची आहे. 4. परिघाकडून वैश्विक केंद्राकडे यात्रा झाली की यायोगे त्याचे सर्व 84 लक्ष योनीमधील गत संस्कार आमूलाग्रपणे नष्ट होतात. त्यातील पुन्हा उभारी घ्यायचे संभाव्य बीज जळून जाते. त्याला पुन्हा अंकुर फुटणे अशक्य असते. त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. कारण बीज फुटायला लागणारे खत पाणी ग्रहण केले जात नाही. मिळाले तरी ते धारण करण्याची क्षमता नष्ट झालेली असते. त्या व्यवस्थेचे सॉफ्टवेअर डिलीट झालेले असते. या सर्वस्वाच्या अतीत जीवन जगले जात असते. याला सायुज्य मुक्त असे म्हणतात. जसे एखाद्या गोट्याला
खत पाणी घातले तरी त्यामधून अंकुर काही फुटणे शक्य नसते. तसेच आता जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त योग्याचे होते. ऋषी श्लोकाच्या अंती जे सांगत आहेत, जो इशारा देत आहेत, तो तर फार फार महत्वाचा आहे. या कलियुगात तर तो फारच उपयुक्त आहे, आवश्यक आहे. डोळ्यात घालून घ्यायचे असल्यास चांगले अंजन आहे. ऋषी सांगतात की अशा प्रकारे आत्मब्रह्म जाणून जर असा योगी ते जाणण्यापूर्वीप्रमाणेच व्यवहार करत असला, आचरण करत असला, वर्तन करत असला, तर त्याने आत्मब्रह्म तत्व जाणलेले नाही आणि तो अजूनही बहिर्मुखच आहे. ज्ञान मिळाले याचा अर्थ त्याप्रमाणे आचरण केले असे नाही. कित्येक जण जाणतातच की वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेक जणांचे हकनाक प्राण जातात, तरीही असे जाणकार वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. कित्येक जण जाणतात की धूम्रपान, मद्यपान करणे धोकादायक आहे, तरीही असे जाणकार धूम्रपान, मद्यपान करतात. कित्येक जण जाणतात की योगाचरण करणे हे सर्वोत्तम आहे, तरीही असे जाणकार योगिक आचरण करत नाहीत, अयोगिक आचरण मात्र करतात. यास्तव लक्षात घ्यावे की जो आत्मब्रह्मज्ञानी योगी राजवाड्याबाहेर जनतेला चिकटतो किंवा जो राजवाड्यात खेपा घालतो, तो जीवनमुक्त नाही, तो योगी नाही. कारण जनतेकडून अशांना द्रव्य, सेवा, अप्रत्यक्ष भौतिक उपभोग हवे असतात आणि राजवाड्यावर मानसन्मान, जागतिक प्रसिद्धी, जागतिक गुरुपद हवे असते. ऋषी सांगतात की असे जरी आत्मब्रह्मज्ञानी योगी असले तरीही त्यांचे लक्ष अजूनही बाहेर भौतिकात आहे. ते शून्यात प्रविष्ट झालेले असले तरी ते अजूनही परिघावरच आयुष्य जगत आहेत. त्यांची शून्यात विरघळण्याची तयारी नाही. याचाच अर्थ अजूनही त्यांनी आत्मब्रह्म तत्व जाणलेले नाही. ते आत्मब्रह्म ज्ञानाचा आभास निर्माण करत आहेत. साधकांनी सावध असावे. यामध्ये एक विचित्र परिस्थिती फार फार क्वचित पण उद्भवू शकते. तीही आता पाहायची आहे. वास्तवात आत्मब्रह्मज्ञानी होणे म्हणजे तेथेच गतसंस्कार संपणे असे आहे. आत्मब्रह्मज्ञान झाले की गतसंस्कार नष्ट होतात, परंतु काही जण संचित संस्कार पूर्णपणे नष्ट होण्याआधीच आत्मब्रह्मज्ञानी होतात. हा सध्याच्या भाषेत आध्यात्मिक असेल, परंतु अपघात असतो. परिघावरील प्रवास संपण्यापूर्वीच शून्यात विराजित होतात. यामुळे याचे फार विचित्र परिणाम भोगावे लागतात. असे ना धड परिघावर आयुष्य जगू शकत, ना धड शून्यात जीवन जगू शकत, ना धड शून्यात विरघळून जीवनमुक्त होऊ शकत. अशांची महा अवघडलेली अवस्था होते. ही त्रिशंकू अवस्था असते. मग असे आत्मज्ञानी आपले भौतिक गतसंस्कार संपण्याची वाट पाहत प्राप्तदेही आयुष्य जगत असतात. त्याचवेळी कुणाच्या तरी माध्यमातून आध्यात्मिक जीवन जगत असतात. याचवेळी शून्यात पूर्णत्वाच्या यात्रेची तयारी करत असतात. परंतु आत्मब्रह्मज्ञानामुळे अशांना भौतिक आयुष्याचा त्रास, पीडा, दुःख होत नाही. ज्याच्या माध्यमातून असे आध्यात्मिक जीवन जगत असतात त्याची पूर्तता ते बसल्या जागेवरून करत असतात. याचवेळी इतरांना आत्मब्रह्म ज्ञान प्रदान करत पूर्णत्वाच्या यात्रेचे प्रस्थान ठेवत असतात. या सर्व तिन्ही आघाड्यांवर यथा कालावधी प्रगती होत असते. एक दिवस हे सर्व संपन्न होते आणि अशांना जीवनमुक्ती प्राप्त होते. हरिओम.